तर नमस्कार मित्रांनो. तर आपल्या भावाची बैल आहेत, म्हणजे आपल्या बीड तालुक्यात कर्जत तालुक्यामधली. तर दादा पहिले तर आपल्याला याचं नाव सांगा आणि याचं पण नाव सांग. याचं नाव रोमन हां, आणि त्याचं नाव सिकंदर. बीड गावाचे दोन्ही बैल आहेत. आणि दोन्ही वासरं आहेत, दोन्ही दुसरे आहेत. तुझं पण नाव सांग दादा. माझं नाव हर्षल लोबी. दादा बैलाबद्दल काय सांगाल? आज गटपास पण झालेलं आहे आणि तुमची मेहनत त्याच्याबद्दल काय सांगशील? 100% अभिमान वाटतं आम्हाला आज, कारण घरच्या मैदानात आम्ही आज दोन्ही वेगवेगळ्या पायऱ्यात पळून दोघांनी मोठे मोठे गटपास केलेत. आणि याच गोष्टीचा अभिमान आहे का आमच्या कर्जत तालुक्यात आम्ही गटपास केलाय. दादा आपल्या बैलाची खासियत काय सांगाल? बैलाची खासियत म्हणजे अशी एक बैल लवकर गाडी देत नाही साईडच्या बैलाला, म्हणजे जेवढी गाडी अंगावर असेल ना तेवढा बैल ताणतोय, निकालात अजून वाढतो वासून. आणि त्याचा पण गणित सेम आहे. दोन्ही म्हणजे पब्लिकचा बैल आहे. जसं म्हणजे जेवढी पब्लिक असेल अंगावर तेवढा अजून नितनतो. आणि आता सध्या तो आतून पण चांगला पळायला लागलाय आणि ती चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. दादा सिकंदर तर आपला बिनजोडला खूप पळतो, त्याचं नाव खूप आहे आपल्या कर्जत तालुक्यामध्ये. त्याच्या आठवणीतला क्षण काय आहे तुझा? आठवणीतला क्षण बोलायला गेलो तर सगळ्या शर्ती त्याच्या आठवणीतलाच आहे. चांगल्या चांगल्या पायऱ्यात पळालेला आहे सिकंदर आपला. आणि चांगल्या म्हणजे आटीदाटीत कधीच गाड्या झालेल्या नाही, सगळ्या अंतरात झालेल्या आहेत बिंदोडला पण. आणि दादा रोमन आपल्याकडे कधीपासून आहे? रोमन आपलं आता नवीन खरेदीच बोलायला लागेल. 1-2 महिन्यापूर्वी रोमन घेतला आपण. देवा ड्रायव्हर मालशिरस त्यांच्याकडून घेतलेला वासरू आहे. दुसरा होता तेव्हाच घेतलेला आहे. अजून म्हणजे चांगला बोलतोय, म्हणजे मागच्या भारत केसरीला पण घरची गाडी पळवली होती. दुसरा तेव्हा गटपास झाली होती गाडी. सेमीला थोडीशी 3 नंबरला उतरली होती गाडी. त्याच एका अनुभवातून आम्ही परत प्रयत्न केला आणि इकडे गट काढला. दादा आता इथून पुढं म्हणजे काय विचार आहे आपला? बैल घाटावर कसा पळणार, काय पळणार? तर बैल चांगल्या दोघांना पण चांगल्या पायऱ्यात पळवण्याचा प्रयत्न राहिला आमचा. आणि आमची घरची गाडी पण बिंदोडला चांगली बोलते. हा पब्लिकनी बोलतो, तो आतून बोलतो. तसा बघायला गेलो तर दोन्ही खांदी पब्लिक आहे आणि तो उजवा खांदा आतून पब्लिक बोलतो. त्यामुळे आम्ही घरची गाडी पण पळवतो चांगल्या मैदानात. तर घरची गाडी पाळवायचा विशेष मुद्दा काय आहे? विशेष मुद्दा असा आहे का लोकांकडे पैरे मागायची गरज नाही आम्हाला. हां, जेव्हा आम्हाला वाटेल मनात येईल का बाबा घरची गाडी पालवायची, त्यावेळी पालवतो. ज्या मैदानात जायचे आम्हाला तिथं आम्ही घरची गाडी घेऊन जातो. म्हणजे कोणाकडे हात पसरायची पाय पसरायची आम्हाला गरज नाही. आमची घरची गाडी चांगली बोलते. आणि विशेष म्हणजे आपल्या बैलांच्या वाडी पोरं असते त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? पोरं आहेत म्हणून आम्ही इथपर्यंत येत आजपर्यंत. म्हणजे पोरं झाली आता निशांग झाला. आमची घरी पोरं आहेत. उदय आमचा, धीरज आला इकडे मैदानात. म्हणजे या पोरांची जेवढी मेहनत आहे ना आमच्या बैलांच्या मागं, आम्ही मालक म्हणून आमचं काहीच नाही बैलांच्यात. आम्ही त्या पोरांच्या मुलं आजपर्यंत इथे येतो, कारण बैला धरण्यापासून गाडा धरण्यापर्यंत सगळं सुट्टीपासून सगळे ती पोरंच बघतात. त्यामुळे त्या पोरांच्या मुलेच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. धन्यवाद दादा थोडीशी माहिती दिल्याबद्दल. असंच पुढं दा आपला सेमी पण पास व्हा आणि फायनल पण आपल्या कर्जत तालुक्यात नेऊ द्या अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद. 100%